नमस्कार मित्रांनो, आपण आज चाललोय नाशिक त्र्यंबकेश्वरला. आणि माफ करा की हा ब्लॉग आता शूट करतोय मी डायरेक्ट बाईकवरूनच. खरं तर करायचं होतं मला ह्यालाच नॉर्मल घरातून निघतानाच करणार होतो. नंतर बोललो की घाई गडबडीत निघतोय, त्याच्यामुळे असं शूट करतोय. इथून आता 220 किलोमीटर आहे आमच्या इथून. लोणावळ्यातून 220 किलोमीटर आहे. आता पहिलं तर आपल्याला एका मित्राला घ्यायचं आहे. त्यांना घेतल्याच्या नंतर मग तिथून पुढे कंटिन्यू करणार आपण. किती वाजतील पोचायला काय काय माहित नाही, बघूया. तर आमचा अचानक प्लॅनिंग झाला, तर तो मित्र पण बोलला की चला मी पण येतो म्हणून. बोललो ठीक आहे चला, काय आता एक से भले दो. आमचा इंद्रायणीचा ब्रिज जो आत्ताच झालाय, चांगला झालाय, फक्त थोडं मागे पुढे या लोकांनी रस्ता चांगला नाही केलाय. मध्ये मध्ये खड्डे वगैरे कसे केलेत, कसा कॉन्ट्रॅक्टरनी काम केलंय देवाच माहिती. आज आहे 25/2/2025. उद्या आहे महाशिवरात्री. ऍक्च्युली आम्हाला माहित नव्हतं महाशिवरात्री. आम्ही खरं तर मंडेला निघणार होतो, पण सीन असा झाला की खोपोली रोडला. इथून आता आपल्याला जायचं ऍक्च्युली खोपोलीपर्यंत. खोपोली हा बघा, हा गाडीवाला कसा पुस्तक मध्ये गेला, जाऊ दे. तर इथून आपल्याला खोपोलीत पोहोचल्याच्या नंतर आपल्याला एक डायव्हर्जन दाखवते. ते डायव्हर्जन आपण बघू. आणि हा जो घाटाचा रोड आहे तो इतका मस्त, इतका सुंदर आहे की गाडी चालवायला मस्त मजा येते. भारी वाटते जरा गाडी चालवायला इथे. आणि आत्ता वाजलेत म्हणजे कमीत कमी 4-4:30 झालेत, 4:30-5 झालेत ॲक्च्युली. आम्ही मस्त इथून सरळ गेलो तुम्ही की वाघजाईचं मंदिर आहे. मस्त सनसेट दिसत होता, पण तो दाखवता नाही. ॲक्च्युली कॅमेरा अँगल माझा चुकला आहे थोडासा, खाली जास्त झालं आहे. हेल्मेट मी वरती नव्हतं केलं नीट, त्याच्यामुळे. आलोय जुना खंडाळा रोड, म्हणजे ॲक्च्युली हायवेचाच रूट आहे हा. इथे मस्त अशी हे खाली डोंगर आहेत, म्हणजे इथून दरी चालू होते पूर्ण. आणि हा
साईडचा रोड आहे. इथे वरती आहे ना एक मंदिर आहे, पण ते कुठलं मंदिर आहे ते माहीत नाही मला. मी दरवेळेस बघतो ते, पण ते समजत नाही मला कुठलं मंदिर आहे काय ते. आणि इथे ओव्हरटेक करण्याचं चुकी अजिबात करू नका, कारण हा घाट खूप डेंजर आहे. भरपूर म्हणजे भरपूर डेंजर घाट आहे हा. आणि मागे रिक्षा गेली, एक जळालेली रिक्षा होती, ती कशी काय आग लागली दिवस देवाच माहिती. ॲक्च्युली सीन असं झालंय ना की आम्ही निघालो कामावरनं. प्रॉब्लेम हा आहे की आम्ही जॉबला होतो, जॉबवरनं आम्ही निघालोय डायरेक्ट, आणि त्यामुळे आम्हाला एवढा लेट झाला निघायला. नाहीतर आम्ही निघणार कधीच होतो, निघणार तर लवकरच होतो सकाळी. जॉबच्यामुळे आम्हाला टाईम नाही भेटला आणि मग आम्हाला निघायला जाम उशीर झाला. पण बघूया आता कसं आपलं राईड होते, काय होतंय. ॲक्च्युली स्वप्नात होतं त्र्यंबकेश्वरला जायचं, आणि ते होतंय म्हणजे पूर्ण होतंय. एक 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 हळूहळू स्वप्न होत आहेत पूर्ण. तर आता आपण पोहोचलोय नाशिकच्या हायवेला. हायवे तर चांगला आहे, रोड चांगला आहे, ठीक आहे. म्हणजे आम्ही पहिलं तर खोपोलीवरून जो राईट मारला तो रोड अतिशय बेकार होता, त्यामुळे मी दाखवला नाही. एकदम बेकार म्हणजे बेकार रोड होता. म्हणजे मध्ये पॅच चांगले होते, पण मला हे समजलं नाही की लोकांनी मध्ये असं सोडलं काय, रस्ता एक याच्या सोडलं काय. बघा हे असे पॅच चालू झाले थोडे. तरी पण कुठेतरी मला असं वाटतंय की लोकांनी म्हणजे रस्त्याचं काम करणाऱ्या माणसांनी असं का केलंय, मध्ये पॅचेस सोडलेत. इथे बघा मध्ये टेम्पो वगैरे थांबलाय, सर्व हे झाले. मधला रोड नाही आवडला मला. हा बघा मस्त असा रोड भेटलेला आहे आता. 70-80 स्पीडलाच आहे, जास्त पळवत नाहीये.
त्याच्यामध्ये माझा आवाज नीट कॅप्चर नाही झाला आहे, त्यामुळे मी आता व्हॉइस रेकॉर्डिंग करतोय. मस्त रोड भेटला संध्याकाळचे काहीतरी 6:45च्या दरम्यान. मस्त रोड. टेम्पोवाला बघा किती बाहेर, आता बघा किती बाहेर जायला, पूर्ण धूळ माती विती सगळं उडवणार. हे बघा पूर्ण बाहेर गेलाय रोडच्या, त्याला कंट्रोलच नाही आली अरे गाडी. नेमकं बरं झालं मला तो डायव्हर्जन दिसला की रस्ता एका साईडचा चालू आहे आणि समोरनं गाड्या आहेत, त्यांच्या हाय बीम आहे एवढी की समोरून रस्ता मला दिसतच नव्हता ऍक्च्युली. तरी पण थोडं कसं बस हळूहळू आम्ही चाललो होतो. अशा वेळी थांबत जा, कधी पण ओव्हरटेक करायची काही करू नका, कारण समोरनं ज्या गाड्या येतात ना त्यांना दिसत असताना आपल्याला समोरनं गाडी येते तर दिसते. असं एकदम हे झालेलं आहे. आणि समोरनं पण राईट टर्न आहे, एकदम डेंजर राईट टर्न आहे. तरी पण मी गाडी कशी बशी काढली. समोरनं एक बाईकवाला येत होता, थांबला तो, आणि परत आपण आपलं चला. आता आपण थोड्या वेळाने नाशिक सिटीमध्ये एंटर करणार आहे. एंट्री तर झाली नाही आहे, कारण अजून थोडं मला वाटतंय अजून एक 40 किलोमीटर आहे. इगतपुरीला पोहोचलोय आय थिंक. आय थिंक इगतपुरीला पोहोचलोय. याच्यानंतर आपल्याला थोडं अजून पुढे जायचं आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर हायवे लागेल आपल्याला. हा मेन नाशिक मुंबई हायवे. त्याच्यावरती आपण मजा येते गाडी चालवायला. समोरचं पण मस्त हे व्ह्यू वगैरे आहे, म्हणजे अंधार नाही आहे कुठेच, लाईटी तर नाहीच आहेत रस्त्याला. तरी पण आपण कसं आपल्याला एक्सपिरियन्स आहे, थोडाफार एक्सपिरियन्स आहे, तर आपण गाडी काढतोय. मस्त रोड भेटलाय, गाडी मस्त पळवायला भेटतीये. आणि इथे मी दाखवतोय ते माझ्याबरोबर जे सिनियर होते माझे RP सर, ते इथे काम करायचे काही महिन्यांपूर्वी. तर इथे 2 मिनटं थांबलो होतो आम्ही, होल्ड घेतलेला याच्यासाठी की त्यांचा कोण मित्र होता वाटतं, त्याला भेटायचं होतं. तर त्यासाठी 2 मिनटासाठी थांबलो होतो आम्ही. पण इथून नंतर पुढे मी हे
तर आपला कालचा स्टे इथे होता. जो नंबर दिसत असेल तुम्हाला तर इथे येऊन बुकिंग करू शकता तुम्ही, किंवा ऑनलाईन पण बुकिंग करू शकता. आम्हाला स्वस्तात पडलं होतं ऑनलाईनमध्येच. ही प्रॉपर्टी आहे त्यांची मस्त अशी. तिकडे समोर बघू शकता हो देखो सामने. आणि इथे आपली गाडी आहे. गाडीला काही झालेलं नाही आहे. हां ठंड है वही तो बोल रहा हूँ. आता आपण निघतोय. थोडंसं लेट झालो आहे आम्ही, कारण 4 वाजता उठायचा प्लॅनिंग होता पण नाही उठलो. आणि आता 6 साडेसहा झाले जवळजवळ. आता सीन असा आहे की इथून आम्हाला अजून 1 तासाभराची तरी रनिंग आहे. आम्ही तर हॉटेलला जे आलो रात्री, हा त्याचा रूट आहे. जास्त लांब नाही आहे, 1-1.5 किलोमीटर आतमध्ये असेल फक्त. रोड अजिबात चांगला नाही आहे, पण तिथून मागचा जो हायवे आहे तो एकदम मस्त आहे. ते आम्ही 1000 रुपयामध्ये बुकिंग केलेली आणि चांगले स्वस्त आहे हॉटेल आणि नीट अँड क्लीन रूम आहेत. मस्त भेटलं. झोप पण चांगली झाली आम्हाला. आमची ॲक्च्युली आमचा निघायचा प्लॅनिंग होता सकाळी 4चा, पण आम्ही आता निघालो आहे 6:30ला. हां आय थिंक 6:30लाच. तर बघूया आता इथून पुढे कसा प्रवास होतो आपला ते. तर हा रूट लागला आहे आम्हाला जाना है ना अपने को. क्या डाल दूँ लोकेशन. कमीत कमी 8 ते 10 किलोमीटर लांबचा. कारण हे म्हणजे पूर्ण असं होतं की आतमध्ये गावागावातून रोड गेलेला, जो आम्ही म्हणजे हायवेचाच रूट टाकलेला. पण आम्ही येताना ज्या हायवेने आलो ना तो हायवे मस्त होता. तो आता तुम्हाला नाही दाखवू शकत कारण मी त्याचं रेकॉर्डिंगच नाही केलं. येतानाचं काहीच रेकॉर्डिंग केलं नाही त्यामुळे. आता हे कुठलं तरी धरण लागलं होतं, नाव विसरलोय मी त्याचं. हां इकडे मस्त असं व्ह्यू राईट साईडला काय मस्त दिसत होते डोंगर वगैरे, एकदम भारी वाटत होतं. गावातनं जायचा एक फायदा पण आहे की तुम्हाला व्ह्यू वगैरे बघायला भेटतील नॅचरल. हायवेला तर काही राहिलं नाही, यात झाडं वाढच.
करून टाकलेलं आहे लोकांनी. गावातनं बाहेर आलो. बाहेर येऊन आम्ही राईड घेतला. राईडवरनं मस्त आता हायवे टू हायवे कंटिन्यू रोड. तर मधून कुठून तरी आम्हाला एक लेफ्ट दाखवते. बघूया आता. हा बघा, हा व्ह्यू बघा काय मस्त दिसत होता. आता हे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये नाही समजणार, पण जेव्हा आम्ही बघत होतो डोळ्यांनी तेव्हा आम्हाला इतकं भारी वाटत होतं. ते मस्त वाटत होतं. डोंगर, तिकडनं सूर्याची किरणं. आता आपण पोचलोय त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या इथे. एक 5 मिनिटामध्ये आपण पोचणार आहे. ही बिल्डिंग एक आवडली मला, मस्त होती. जुन्या पद्धतीने महाल बिहाल टाईप मध्ये बनवलेली. आम्हाला माहीत नव्हतं पार्किंग वगैरे काय आहे की नाही, काय नाही. आम्ही डायरेक्ट गाडी टाकली. बघा इथे चार्जेबल आहे पार्किंग. आय थिंक त्यांनी 50 रुपये घेतलेले. आणि इथे माँ पार्वती आणि शंकर भगवानांचा लग्न सोहळाचं हे चाललेलं. आता हे आम्ही थांबलोय सकाळी 8:30ला लाईनीमध्ये. सकाळी 8:30ला लाईनमध्ये लागलो होतो. आणि आमच्या मागे अजून भरपूर मोठी लाईन होती. म्हणजे नाही बोलले तरी आम्ही हे 8 तासानंतर 8 तास लाईनमध्ये उभं राहायच्यानंतर तर आम्हाला एंट्री भेटली. एंट्री मीन्स इथून पुढे पण आम्ही कमीत कमी 5-5:30 पर्यंत लाईनमध्ये होतो. ही फक्त मंदिर म्हणजे मंदिरापासून आय थिंक 2-3 किलोमीटर लांबची लाईन आहे. मंदिर तुम्हाला दिसेल समोर, कारण असं नॉर्मली मंदिर इथून दिसतं. आणि तिकडे आम्ही तिकडून आलोय. ते जे तुम्हाला व्हाईट बोर्ड दिसतोय ते आलोय आता इथपर्यंत. सकाळी 8 वाजल्यापासून लाईनमध्ये होतो. मी तिकडून पूर्ण फिरून आलो. पूर्ण दिवसभर लाईनमध्येच उभं होतो आम्ही. भरपूर मोठा मॅटर झालेला आहे. आम्ही सकाळी जे लवकर उठवून निघायचं हे केलेलं तेच बरं होतं. आणि त्यामुळेच आमचं दर्शन झालं असतं लवकर. आता हे इथून पण आतमध्ये हे सेम असे जे बॅरिकेड्स आहेत, हे बॅरिकेड्स असे 4 आहेत. म्हणजे 2 या साईडला आणि 2 त्या साईडला आहेत, असे बॅरिकेड्स आहेत. हे आहेत हे आहेत त्र्यंबकेश्वर महाल ज्योतिर्लिंग. आणि गर्दी बघू शकता तुम्ही आतमध्ये पण. आता आम्हाला कमीत कमी आम्ही इथे पण नाही म्हटलं तरी दुपारी 4-4:30च्या दरम्यान इथे पोचलो होतो. तर आमचं दर्शन इथून 5:30-6च्या दरम्यान आमचं दर्शन झाले. तरी पण हा आहे मंदिराचा मेन गेट. इथून मेन एंट्री होते. इथून पुढे पण तुम्हाला म्हणजे तुम्ही जर असं महाशिवरात्री किंवा काय असेल मंडे वगैरे जात असेल ना, तुम्हाला नीट दर्शन नाही होणार त्या गोष्टीचं. कारण कसं आहे
आपण जातो एवढा प्रवास करून, एवढा टाइम आपण राहतो उभे लाईनीमध्ये, नाही होत प्रॉपर दर्शन. तुम्ही जात असाल ना तर मधल्या दिवसांमध्ये जा, मंडे किंवा हे सगळं सोडून जावा, तर तुम्हाला नीट दर्शन होईल. कारण तिथली लोकल माणसं पण आम्हाला तेच सांगत होती, बायका होत्या आमच्या लाईनमध्ये मागे, त्या पण तेच सांगत होत्या की तुम्ही जर मधल्या कुठल्या दिवसामध्ये आला असता तर तुम्हाला मस्त दर्शन झालं असतं. आता हे नंदी महाराज आपले, सिक्युरिटी पण भरपूर आहे त्यामुळे जरा कॅमेरा लपवून न्यावा लागतोय. तिथे लिहिलं पण होतं कॅमेरा आणण्यास सक्त मनाई आहे, पण तरी पण मी आतमध्ये लपवून घेऊन आलोय कॅमेरा तुम्हाला दिसण्यासाठी. खोटं बोलते हां वही तो. हे आहे, हे ॲक्च्युली मेन गेट आहे हा इथला त्र्यंबकेश्वरचं जे मेन मंदिर आहे त्याचा हा मेन गेट आहे. आणि तो मस्त सजवलेला त्यांनी, डेकोरेशन वगैरे आतमध्ये पण मस्त होतं. हे आतलं शूट करताना थोडं रिस्क होतं कारण आतमध्ये पोलीसवाले वगैरे भरपूर होते आणि अशा ठिकाणी ॲक्च्युली शूट करणं म्हणजे थोडंसं हेच आहे. आणि आपले हे पवित्र स्थान आहे तर काही आपले व्हिडिओ बघून किंवा काही बघून दुसऱ्या कोणाचे पण व्हिडिओ बघून ते काही दुसऱ्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे बस असं. हे तर आपण ब्लॉग म्हणून किंवा आपल्याला शूट करायचं आहे, काहीतरी आठवण राहिली पाहिजे म्हणून आपण घेतोय शूटिंग. गर्दी बघू शकता तुम्ही, गर्दी एवढी होती बेकार, आम्ही वैतागलो पूर्ण दिवसभर लाईनीत उभं राहून तर उन्हामध्ये. त्याच्यामध्ये त्याला पण ती व्यवस्था ॲक्च्युली नाही आवडली मला. त्या लोकांना जर माहीत असतं की दरवर्षी एवढी गर्दी होते किंवा काय, तर त्या लोकांनी ना तेवढ्या लांबपर्यंत लाईन जे लागतात त्यांच्या तिथे काहीतरी सावलीचं हे केलं पाहिजे त्याला, की सावली देऊ शकतो आम्ही किंवा तिथल्या लोकल लोकांनी पाण्याचं वाटप किंवा काय असं तरी ठेवलं पाहिजे. कारण बायका लेडीज वगैरे असतात तर चक्कर येऊ शकतात कोणाला पण. आता आम्ही पण उपाशी पोटी होतो दिवसभर, आमचा उपवास होता. बघा हे मस्त आतमधला गाभारा आहे, गाभारा नाही बोलू शकत आपला, हा पूर्ण त्यांचा एरिया आहे. इथून पुढचं जे दर्शन झालं ते असं होतं की पोलीसवाले खेचत होते अक्षरशः, म्हणजे तुम्ही माथा पण टेकवू शकत नव्हते असं दर्शन आहे. मी डायरेक्ट बाहेर आलो, बाहेरून शूटिंग घेतली. हा मेन मंदिर आहे. मेन मंदिराच्या बाजूलाच मस्त एक तलाव पण आहे. तिथे तलाव आहे की काय माहीत नाही, पण काहीतरी मस्त आहे तिथे. तिथे मासे वगैरे पण होते. हे बघा हे मेन मुकुटाचं दर्शन वगैरे होते इथे, पण ते कॅमेऱ्यामध्ये ॲक्च्युली नीट कॅप्चर नाही झाले. हे मस्त DJ वगैरे लावलेला तिथे, आम्ही नाचलो वगैरे, मजा घेतली. थोडीशी याचा हे महापार्वती आणि
भोले बाबांचं लग्नाचं सोहळ्याचं हे डान्स आहे, हे पण बघणं आम्हाला नशिबाने भेटलं, कारण हे काय आम्ही ठरवलंच नव्हतं बघायला भेटेल किंवा काय असं होतो. तिथून आम्ही मस्त म्हणजे एक रूम घेतलेला, तिथे आराम पण केला. आम्ही रात्री पोचलो काहीतरी 10:30-10:30च्या दरम्यान आम्ही पोचलो तिथे. रात्री आराम तर केला, पण त्या आरामाचा काहीच फायदा नाही झाला, कारण सीन झाला असं की सकाळी आम्ही उठणार होतो 4 वाजता, पण आम्ही उठलो 6:30ला. त्यानंतर आम्ही तिथून गेलो आणि त्यानंतर महाशिवरात्री निमित्तामुळे गर्दी भरपूर होती तिथे, म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत अशी गर्दी होती. 8 तास आम्ही लाईन मध्ये उभं राहिलोय आणि तरी पण आमचं मंदिरात जे मेन मंदिर आहे, त्र्यंबकेश्वरचं जे मेन मंदिर आहे, तिथं आमचं जसं दर्शन व्हायला पाहिजे तसं झालं नाही. हा ठीक आहे, आम्ही पण बोलतो, आपण पण बोलतो की पर्यटक मंदिरामध्ये जास्त आले पाहिजेत किंवा काय. हा ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी मान्य, पण लोक एवढं लांबून येतात कशासाठी? आता आमच्या पुढे पण एक जण होता, तो म्हणजे प्रॉपर तो माणूस केरलाचा होता, पण त्याचा सीन असा होता की तो म्हणजे बॉम्बेमध्ये राहिला होता, तर तो मुंबईवरनं तिकडे आलेला, नाशिकला आलेला खास दर्शनासाठी. त्यानंतर बरीच अशी कारणं आहेत जी आपण देऊ शकतो, पण ज्या वेळेस आपण गर्दीच्या ठिकाणी म्हणजे असं एकदम वाराच्या दिवशी जातो ना किंवा काय असेल त्या दिवशी जातो, तिथले लोकल माणसं पण आम्हाला बोलत होते की जर बाकी दिवस तुम्ही आले असतात ना तर तुम्हाला कोणी पण दिसलं नव्हतं, तुम्हाला चांगलं दर्शन झालं असतं वगैरे. पण आम्हाला होतं की नाही, आम्ही जाणार तर महाशिवरात्रीच्या दिवशी जाणार आणि दर्शन घेऊन येणार. पण मजा आली, म्हणजे प्रवास, तिथला एक्सपिरियन्स वगैरे मजा आली. आणि असं नाही की ती शिवलिंग तुम्हाला बघायला डायरेक्ट असं भेटतं किंवा हात टच करू शकता तुम्ही, असं नाही. पण ते बाहेर जे TV वरती वगैरे दाखवत होते ना, म्हणजे कसं सांगू तुम्हाला, ते लाईव्ह जी गाभाऱ्यातली जी फुटेज असते ते पूर्ण लाईनीच्या याच्यामध्ये दाखवत होते. ते मी टाकलंय, तुम्ही बघितलं असेल, बघाल तुम्ही ते. तर ते तसं दर्शन नाही होत, म्हणजे आय थिंक असेल. पण आम्ही आता ह्याला गेलो होतो, उज्जैनला गेलो होतो, तिथे काहीतरी मी व्लॉग मध्ये आय थिंक बोललोय की नाही माहित नाही, पण मला ऍक्च्युली नव्हतं बोलायचं, पण आता मी हे एक्सप्लेन करतोय की तिथे पण काहीतरी 200-250 रुपये देऊन तिकीट होती. तर आय थिंक ते त्र्यंबकेश्वरला पण असं, पण आम्ही तिथे असं नाही बघितलं की कोण म्हणजे असं कुठं लिहिलंय 200 रुपये भरा किंवा 250 रुपये भरा आणि डायरेक्ट तुम्हाला गाभाऱ्यातलं दर्शन होईल, किंवा गाभाऱ्यातलं पण नाही, थोडंसं गाभाऱ्याच्या मागे पण नीट दर्शन होईल, तुम्ही तिथे जाऊन फोटो वगैरे पण काढू शकता सर्व. असं उज्जैन मध्ये होतं, पण इथे आम्ही बघितलं नाही की कुठे लिहिलंय म्हणून की गाभाऱ्यातलं दर्शन होईल किंवा काय असं. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा मस्त होता. आम्ही जाणार आहे पुन्हा एकदा, आय थिंक बघूया आता, जर नेक्स्ट झालं तर बाईकनी नाही जाणार, ट्रेननी वगैरेच जाईन आम्ही, जर म्हणजे वन डे करू शकत असेल. आणि ते पण अशा मधल्या दिवशी जाणार, म्हणजे विकेंडला किंवा वीकडेजला, असं बघूया म्हणजे कसं काय ते. तो प्लॅन पण झाला तर लवकरच बघू. तर आत्ता आपण ब्लॉग संपवतो इथे. मी एक 20-25 मिनिटांमध्ये घरी पोचेन. तर धन्यवाद तुम्ही ब्लॉग बघितल्याबद्दल. तुमचा सपोर्ट असाच राहू दे. थोडंसं फक्त थोडीशी मेहनत घेतोय, त्याच्यावरती तुमचा सपोर्ट राहू दे वगैरे. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स ॲक्च्युली मस्त होता, कारण माझं ते ड्रीम होतं जाणं त्या ठिकाणी, आणि ते एक ड्रीम तर कम्प्लीट झालंय. अजून आहेत म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी असं म्हणू शकतो आपण की हे माझं 3रं झालंय. आणि अजून आहेत, अजून 9 बाकी आहेत. भविष्यात ती पण करूया. तुमच्या सोबत तुमचा साथ राहू दे फक्त. धन्यवाद.